टोळी किती घे संपवायला, मला किती वेळ लागणार आहे तिला. जितकी टोळी बोलणार आहे तितकं तुझं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होणार. हां, तू मला खेळतो ना, तुला माहिती आहे मी काय चीज एकदा बघितलंय तो, तुला आणखीन एकदा बघायचं आहे का? मराठा भवन उभारण्यासाठी त्यांचं जे प्रतिष्ठान आहे, नाथ प्रतिष्ठान, त्याच्या वतीनं 28 कोटीची जागा पण दिली. त्याला कळणार त्याला, मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं, त्याच्या ध्यानातच येत नाही ते. राजकारण केलं नाही, तसंच एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते नाही, खरं काय ते लोकांना कळतंच. कोण म्हणलं? म्हणून मी शांत आहे, धनंजय मुंडे. हे त्याला नाही मोजीत मी, हे मला वाटलं कोण आहे का सगळ्याला माहिती आहे. हां, इथे धर्मनिरपेक्ष आहेस आणि काय आहेस सगळ्याला माहिती. लोक आमच्याच अंगावरती घालतो, हां नाटकं खेळतो का? टोळी किती घे संपवायला, मला किती वेळ लागणार आहे तिला. जितकी टोळी बोलणार आहे तितकं तुझं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त होणार. हां, तू मला खेळतो ना, तुला माहिती आहे मी काय चीज एकदा बघितलंय तो, तुला आणखीन एकदा बघायचं आहे का? मी बोलत नाही त्याच्यावर विचारू बी नका त्याला. धनंजय मुंडे मराठा भवन उभारण्यासाठी त्यांचं जे प्रतिष्ठान आहे, नाथ प्रतिष्ठान, त्याच्या वतीनं 28 कोटीची जागा पण दिली. 28 गुंठे जागा दिली त्यांनी. उत्तर लगेच त्यांना इथंच येत. मी आत्ता बघितलं होतं इथं. आत्ता उपोषण चालू आहे परळीत, माणूसच इथं उपलब्ध आहे. सोडलं ना, पण दिलं, भवनाला जागा दिली आणि नंतर दुसरीकडे वर्ग केली म्हणून सुरू होत. किती प्रेम आहे त्याचं आम्हाला चांगलं माहिती. आज ते सत्कार कार्यक्रमातच बोलत होते, 28 कोटी जमीन दिली. अरे ज्यांनी यांचं अस्तित्व उभा केलं, त्या जातींविषयी यांची टोळी वापरते ती लाभार्थी, त्यांच्याविषयी वेगळं बोलायला लावतात आणि ते बोलल्यामुळं यांचं अस्तित्व खराब व्हायला लागलं. त्याला कळणार त्याला, मला खेटल्यावर त्याला काय परिणाम होणार आहेत राजकीय त्याच्या पुढं, त्याच्या ध्यानातच येत नाही ते. त्याची मस्ती जिरीतो मी, त्याला माझंच आहे काय. तो किती सांगितलं काही केलं तरी समाजाला माहिती आहे तू किती नासकान किती डावं टाकतो, कोणाला भेटतो तो, हे लोक कोणाला भेटतात. फोटो आहेत आमच्याकडे त्याच्या लोकांचे. तो कसा पाठवतो, आता तो भेटत नाही, कसा भेटत नाही, आता कोणाला पाठवतो. संभाजीनगरच्या त्या कॅनॉटला तिथं साधी एखादी बनेल घ्यायचं म्हणलं तर माणसं हिंमत लागत नाही. तिथं मोठमोठाले जेवणं करणं, तिथं मोठमोठाले कपडे घेणं, हे त्या व्यक्तीचं कामच नाही. याचे लोक घेऊन जातात. तू काय शिकवतो म्हणा, कोण मुंबईत भेटतं, किती मजल्यावर भेटतात, काय करते, तू काय करतो, वडवणीच्या पंपावर कोण भेटतं, तू ते शिकूच नको. ती द्वेष आहे तुला. ज्या मराठ्यांनी मोठं केलं ना त्यांनाच, त्यांचेच पोरं मारण्याचा उद्योग तू करतो. त्यामुळं तू जितका मायामागं ती टोळी लावणार तितकं मी तुला संपवणार.